तर बघा, फायनली माझी जी अर्जंट ऑर्डर होती ती पूर्ण झालेली आहे. आणि ह्या ब्लाऊजचा मला व्हिडिओ तर बनवायचा होता, पण वेळ अजिबात नव्हता. तर मी थोडे थोडे शॉर्ट घेतलेले आहेत. पण त्याआधी तुम्ही आता माझा तयार झालेला जो ब्लाऊज आहे तो तुम्ही बघू शकता. किती सुंदर अशी ब्लाऊजला एकदम छान अशी फिनिशिंग आलेली आहे. हा बॅक ओपन ब्लाऊज आहे, बॅकला हुक आहे. बॅक नेक देखील खूप सुंदर असा मी घेतलेला आहे, बघू शकता. एकदम छान असा ट्रायंगल शेप आहे. आणि इथं आय हुक केलेले आहेत बघा. खाली ही जी पट्टी आहे ना, इथं आय हुक बनवलेले आहे. तर एकदम छान असा हा फिनिशिंगमध्ये मी ब्लाऊज शिवून घेतलेला आहे. तर अशा प्रकारचा जर तुम्ही ब्लाऊज शिवत असणार तर तुम्ही किती चार्जेस घेणार, शिलाई किती घेणार, मी ह्या ब्लाऊजची शिलाई किती घेतलेली आहे हे पण मी तुम्हाला सांगते. आणि ह्या ब्लाऊजची शिलाई हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता. आणि हे जे ब्लाऊज आहे ते पॅडेड आहे. तर याला अस्तर तसंच कप्स जे आहेत ते मी माझे स्वतःकडचे लावलेले आहेत. आणि त्यासोबत मग मी 700 रुपये शिलाई घेतलेली आहे. म्हणजे हे सर्व मिळून 700 रुपये शिलाई मी या ब्लाऊजची घेतली. तर बरोबर आहे का शिलाई हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर हे बघा, जे ब्लाऊज माझ्याकडे आलेलं होतं ब्रायडलच्या अर्जंट शिवायला, त्याचं मला पूर्ण व्हिडिओ तर काही बनवता आला नाही, पण जेवढा मी बनवलेला आहे तेवढा मी तुमच्यासोबत शेअर करते. नेमकं मला मी ब्लाऊज शिवत असताना एकदमच सुचलं की म्हटलं चला एक तुम्हाला पण आयडिया मिळेल की असं पण आपण ब्लाऊजची डिझाईन करू शकतो. मला तसं ब्रायडलने डिझाईन टाकलेली होती. ट्रायंगल शेपमध्ये त्यांना गळा हवा होता. आणि नेमका ब्लाऊजला आहे ना, तो काठ फक्त एकाच साईडला आलेला होता. म्हणजे जो काठ आहे तो फक्त बाह्यांपुरता होता आलेला. तरी देखील मी साईडला जो काठ होता थोडासा काठ बाजूला केला आणि त्याचा वापर करत खूप सुंदर अशी मी तर बॅकनेकला ट्रायंगलमध्ये डिझाईन बनवून घेतलेली आहे. म्हणजे बॅकनेक जो आहे तो बोटनेकमध्ये असणार आहे. फ्रंट नेक देखील बोटनेकमध्येच आहे. हे जे ब्लाऊज आहे ते पूर्ण मी बोटनेकमध्ये तसंच पॅडेड शिवून घेतलेलं आहे. तर आजच्या ह्या छोट्याशा व्हिडिओत तुम्हाला बॅकनेकची डिझाईन कशी आहे ही तर मी शॉर्टकट तुम्हाला इथं दाखवते, बघू शकता. बॅकचे दोन्ही पार्ट मी तयार केलेले आहेत. आणि त्यानंतर आता हा जो काठाचा पार्ट आहे तो मी असा इथं तयार करून घेतलेला आहे. तर आपल्या इथं बॅकला हुक येणार आहेत आणि वर मी मॅचिंग असं बटन लावून घेणार आहे. त्यानंतर फ्रंटला आपले इथं कप्स असणार आहे. तर तुम्हाला फ्रंट पार्टला कप्स कसे अटॅच करायचे ते पण एकदम प्रोफेशनल पद्धतीने हेच मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ छोटासा आहे पण खूप महत्त्वपूर्ण आहे. बॅकचं देखील तुम्हाला एक आयडिया मिळेल ह्यासाठी मी तुम्हाला इथं दाखवते. तर बॅक पार्ट मी कॅनव्हेज लावून छान असे पलटवून घेतलेले आहेत. फिनिशिंगमध्ये बॅक पार्टचे दोन्ही बाजूचे पार्ट माझे तयार आहेत. त्यानंतर हा जो बॉर्डरवाला पार्ट आहे तो मोजून मापून मी इथं बरोबर चॉकने मार्किंग केली. आणि त्यानंतर मग आपण इथं असं टच करून घेतलेला आहे. हे अल्टर केलेलं असल्यामुळे इथं आपण हुक पट्टी बघा, ज्या बाजूला आपली आई पट्टी येते ना त्या बाजूला मी इथे एक छोटीशी पट्टी वेगळी तयार केली. त्याला देखील मी इंटरलॉक केलेला आहे की धागे निघायला नको ह्यासाठी. आणि मग आपण ती पट्टी इथं अशी स्टिच करून घेतलेली आहे. बघू शकता किती फिनिशिंगमध्ये आपलं हे ब्लाऊज इथं शिवून झालेलं आहे. म्हणजे बॅक एकदम सुंदर असं फिनिशिंगमध्ये मी तयार केलेलं आहे. त्यानंतर वरती हा जो पॉईंट आहे इथं मी बटन लावून घेणार आहे. ह्याच कापडाचं बटन तयार करून आपण तिथं लावून घेणार आहेत. यामुळे काय होतं, आपल्या ब्लाऊजला एकदम छान असा लुक मिळत असतो. तर आता हे फ्रंट पार्ट असणार आहे. याला आपण कप्स लावून शिवून घेणार आहेत. तर फ्रंट पार्टला देखील मी जो नेक आहे ना तो कॅनव्हेजवर तयार केला आणि तो कॅनव्हेज आपण अस्तरवर चिपकवून घेतलेला आहे. अस्तरवर कॅनव्हेज चिपकून झाल्यानंतर आपण त्याला मेन कापडवर ठेवत फक्त आणि फक्त गड्यावर टिप मी इथं टाकून घेते. पॉइंटेड गडा असल्यामुळे सर्व पॉईंट आपल्याला व्यवस्थित असे घ्यायचे आहेत. आणि पॉईंट घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आतील जो वेस्टेज कापड आहे तो कट करायचा आहे. बघू शकता, आतील वेस्टेज कापड कट करत आपण पॉईंटला टक्स कट लावणार आहेत. सर्व ठिकाणी आता आपण बरोबर तिन्ही ठिकाणी कट लावून घेऊ आणि मग त्याला छानपैकी असं पलटवून घेणार. तर आता ह्या ब्लाऊजमध्ये आपण कप्स लावणार आहे. ह्यासाठी बघा, मी गळा अल्टर झाल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा कापड होता तो मी कटिंग केलेला आहे. अस्तर आपलं मापात कटिंग झालेलं आहे म्हणून. तर कप्स लावत असताना आपल्याला बघा, जो मेन फॅब्रिक असतो त्याला वेगळे आपल्याला पॅटर्न जॉईन करायचे आहेत. बघू शकता, ब्लाऊज पीसचं जे साईड पॅटर्न आहे ते मी जोडून घेते आणि अस्तरला अस्तरचं साईड पॅटर्न जोडून घ्यायचं आहे. कारण आपल्याला आतमध्ये कप्स अटॅच करायचे आहेत म्हणून आपल्याला ह्या सर्व गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला फिनिशिंगमध्ये कप्स इथं अटॅच करता येणार आहेत. तर मी 2-2 वेळा शिलाई टाकून घेतलेली आहे सर्व पार्टवरती. कस्टमरचं ब्लाऊज असतं तर आपल्याला डबल शिलाई टाकणं गरजेचं आहे.
त्यानंतर मी इथे इंटरलॉक देखील केलेलं आहे की जेणेकरून आपले धागे लॉक व्हायला हवे. बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही बाजूचे पार्ट आपण असं व्यवस्थित असं इथं शिवून घेतोय. तर बघू शकता हे फ्रंट आपलं मेन कापड वेगळा आणि अस्तरचं कापड वेगळा असं मी शिवून घेतलेलं आहे. त्यानंतर आता फक्त अस्तर घेतलेलं आहे आणि अस्तरच्या देखील मार्जिनवाला पार्ट मी इथं घेतलेला आहे आणि तिथं मी 5.5वर पॉईंट लावलेला आहे खालून बरोबर. तसंच वरून बघायला गेलं तर टक्स पॉईंट असतो आपला आणि कप्सला मी बरोबर सेंटरला प्लस केलेला आहे. तर त्या प्लसच्या एक लाईनवर बरोबर आपण फक्त सेंटरच्या पॉईंटला स्टिच करून घेतोय. ठीक आहे, कप्स जो आहे तो फक्त आपण सेंटरला स्टिच करून घेतोय, ते देखील मशीनच्या मदतीने. तुम्हाला जर का असं जमत नसेल तर तुम्ही हाताने देखील स्टिच करू शकता. तर फायनली अशा पद्धतीने आपलं हे जे ब्लाऊज आहे ते मी इथं तयार करून घेतलेलं आहे. बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये प्रोफेशनल पद्धतीने आपले कप्स इथं अटॅच झालेले आहेत. बघा फायनली माझी जी अर्जंट ऑर्डर होती ब्रायडलची ती पूर्ण झाली आणि ब्लाऊज मी तुमच्यासोबत हे शेअर करते. तर ह्या ब्लाऊजची मी म्हणजे व्हिडिओ बनवायला अजिबात वेळ नव्हता, पण छोटे शॉर्ट घेतलेले आहेत थोडे. तर ते ब्लाऊजची फिनिशिंग बघा. आधी फ्रंटला बंद आहे, तसंच मागे ओपन गळा आहे, म्हणजे मागे बॅकला हुक आहेत. इथं वर मी बटन लावून पॅक केलेलं आहे आणि खाली फक्त इथं आपले हे हुक असणार आहेत. तर जो काठ होता तो फक्त बाह्यांपुरता होता आलेला, तर त्यातूनच मी थोडा काठ बाजूला करून ही खूप सुंदर अशी डिझाईन इथं बनवलेली आहे. आणि त्यानंतर ह्या ब्लाऊजला कप्स लावलेले आहेत. पॅडेड ब्लाऊज आहे. तर ह्या ब्लाऊजची तुम्ही तुमच्याकडे शिलाई किती घेणार तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि मी ह्या ब्लाऊजची शिलाई 700 रुपये घेतलेली आहे. त्यामध्ये अस्तर तसंच कप्स माझ्याकडचेच होते आणि हे सर्व मिळून मग मी 700 रुपये शिलाई घेतलेली आहे कस्टमरकडून. तर शिलाई माझी बरोबर आहे का आणि तुम्ही किती घेणार हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता.